Welcome, my name is Sangram Sanjay Kadam. I am a student of Acharya Academy. Currently, I am in 10th standard. Today, I am going to teach you the topic environmental management. So, let's move to our topic. The first main top point in our topic is scared grooves. तर मित्रांनो, स्केर्ड ग्रूज म्हणजे काय असते? द फॉरेस्ट कन्झर्व इन द नेम ऑफ गॉड. ते गॉडच्या देवाच्या नावावर कन्झर्व केलेले जंगल असतात. दे आर कन्झर्व बाय सोसायटी, नॉट बाय गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटवर त्याचा काही अधिकार नसतो. गव्हर्नमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंटवर पण काही अधिकार नसतो त्याचा. मोर दॅन 30,000 स्केर्ड ग्रूज हॅव बीन रिपोर्टेड इन इंडिया. 13,000पेक्षा जास्त स्केर्ड ग्रूज ह्या इंडियामध्ये आढळल्या गेलेल्या आहेत. तर मी इथे एक इमेज दिसत असेल तुम्हाला स्केर्ड ग्रूजचं. अशा प्रकारचे असतात स्केर्ड ग्रूज. आपण गुगलवर वगैरे सर्च केलं तर याबद्दल जास्त माहिती मिळू शकते आपल्याला. हा टॉपिक डू यू नो, लेट्स रिमेंबर अशा पॉईंटमध्ये आलेला आहे चॅप्टरमध्ये. तर नेक्स्ट आपण बघतो टॉपिक माय रोल इन माय एन्व्हायरमेंट. रोल इन आवर एन्व्हायरमेंट. तर आपण एक एक मुद्दा बघू. तर फर्स्ट आहे कंट्रोल. तर विद्यार्थी मित्रांनो, कंट्रोलमध्ये बघायचं गेलं तर आपला इन्व्हायरमेंटलमध्ये रोल असताना कंट्रोल काय कशाचा असावा? तर प्रिव्हेंटिंग द हार्म. जे हार्म होतं आहे ते प्रिव्हेंट केलं पाहिजे. स्टॉप द हार्मफुल ॲक्टिव्हिटीज. अँड थर्ड इज चेंजिंग द माइंडसेट. आपला जो माइंडसेट आहे इन्व्हायरमेंटबद्दल तो बदलला पाहिजे, तेव्हाच काहीतरी होईल. कन्झर्वेशन, कन्झर्विंग द अवेलेबल रिसोर्सेस. जे रिसोर्सेस आहेत ते कन्झर्व केले पाहिजेत. प्रिझर्वेशन, प्रिझर्विंग वॉट एव्हर हॅव बीन लेफ्ट ओव्हर. रेमेडीज टू प्रिव्हेंट फर्दर लॉस. प्रिझर्विंग अननोन रिजन्स. नेक्स्ट आहे प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शनमध्ये प्रिव्हेंटिंग पॉसिबल हार्म्स. फॅक्टर्स हार्मफुल टू इन्व्हायरमेंट. जे फॅक्टर इन्व्हायरमेंटला हार्मफुल आहेत ते त्याचं प्रिव्हेन्शन केलं पाहिजे. तर अवेअरनेस कोणत्या माध्यमातून आली पाहिजे? तर एज्युकेशनमधून. गायडन्स अवेअरनेस असला पाहिजे. इमिटेशन्स, ऑर्गनायझेशन आणि पार्टिसिपेशन असलं पाहिजे आपलं एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीजमध्ये. प्रोडक्शन, रिवायवल द हार्म फॅक्टर्स ऑफ इन्व्हायरमेंट. या हार्म फॅक्टर आहेत इन्व्हायरमेंटला, त्याचं प्रोडक्शन बंद केलं पाहिजे. आणि अटेम्प्टिंग इनोव्हेशन्स, हेचं प्रोडक्शन आपलं पाहिजे. तर माय रोल इन एन्व्हायरमेंट आपण बघितलं मित्रांनो. 6 मुद्द्यांमधले उपमुद्दे बघितले आपण. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटेंड स्पेसीस. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. तर आपण एक एक स्पेसीस बघू. इंडेंजर्ड स्पेसीस. तर यामध्ये त्याचं डिस्क्रिप्शन, हॅबिट हॅज रिड्यूस ऑर नंबर इज डिक्लाइन. नंबर ऑफ दिस ऑर्गॅनिझम इज डिक्लाइन ऑर हॅबिट इज shrunk to such an extent they can be extinct in near further. Example, lion, tail monkey. यांचे जे हॅबिट आहेत ते कमी झाल्या आणि नंबर यांचं डिक्लाइन होत गेले पटापटा. याचं उदाहरण म्हणजे लायन टेल मंकी. तिथं आपल्याला त्याचं फोटो दिसत असेल. त्यानंतर लेसर फ्लोरिकन यासारख्या ॲनिमल्स, ज्यात आपल्याला नावं ऐकायला मिळतात फक्त, दिसत नाहीत. रेअर स्पेसीज बघू आपण. रेअर स्पेसीजमध्ये ऑर्गॅनिझम बिईंग एंडेमिक, दे आर मे बिकम एक्सटिंक्ट व्हेरी फास्ट. नंबर ऑफ दिस ऑर्गॅनिझम आर डिक्लाइन. ऑर्गॅनिझम स्पेसीज बिकम व्हेरी एक्सटिंक्ट फास्ट. ओके. तर एक्झाम्पल, रेड पांडा, मस्क डिअर. The third main vulnerable species, number of organisms. vulnerable species मध्ये number of organism is less and way to end. याच्यामध्ये
टायगर लायनसारखी उदाहरणे जी खूप कमी राहिलेले आहेत आणि अजूनसुद्धा संपण्याच्या मार्गावर आहेत असे हे याचं डिस्क्रिप्शन. नेक्स्ट म्हणजे डिटर्मिनेट स्पेसिस. त्यामध्ये गोइंग टू एंड बिकॉज ऑफ बिहेवियरल हॅबिट्स. The organism appear to endangered due to their habits, like there no defined and substantial information. म्हणजे त्याच्या आपल्याला विस्ताराने माहिती तशी नाही आहे अवेलेबल, पण त्यांचे हॅबिट्स जे ते त्यांनी बदलले नाहीत त्यामुळे त्यांचं नष्ट होत गेली प्रजाती. त्यामध्ये जायंट स्क्वेरल, शेकरूखार, महाराष्ट्राचे आपले शेकरूखार प्रसिद्ध, ही या स्पेसिसमध्ये मोडते. तर नेक्स्ट आपण बघत आहोत लेट्स नो समथिंग न्यू. तर ग्रीन पीस, वर्ल्ड ऑर्गनायझेशन लार्जेस्ट इंगेज इन इन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीज. ही जगातील सर्वात एक नंबरची इन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीज करणारी संस्था आहे ग्रीन पीस नाव याचं. याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती गुगलवर मिळेल. यानंतर आपण सेकंड बघू व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन, जे आपल्या भारतामध्ये काम करतात अशा ऑर्गनायझेशन. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई चिपको सेंटर. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, जे इंटरनॅशनल काम करतात इन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीसाठी त्या. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड, न्यूयॉर्क बर्ड लाईफ, इंटरनॅशनल कॅम्ब्रिज, ह्या 3 युनिव्हर्सिटी. अशी खूप उदाहरणं आहेत आपल्याला इथं अवेलेबल, 3 घेतलेले आहेत म्हणून. बघितलं स्केट गोल्स काय असतात, ते कशाला म्हणतात, त्यांचं वैशिष्ट्य. माय रोल इन इन्व्हायरमेंटमध्ये आपण 6 मुद्दे बघितले. त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाचे डिटेलमध्ये बघितले प्रत्येक मुद्दे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ 13 स्पेसिसमध्ये आपण प्रत्येक 4 स्पेसिसचे डिस्क्रिप्शन आणि एक्झाम्पल बघितले. आणि लेट्स न्यू समथिंग न्यूमध्ये आपण ग्रीन पीस, वर्ल्ड बेस्ट ऑर्गनायझेशन फॉर इन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीज, त्यानंतर आपल्या भारत देशातील व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन बघितल्या. तर मित्रांनो, इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटच्या दृष्टीने हे 3 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत, आज आपण कवर केले. सो थँक्स फॉर गिविंग मी चान्स टू होल टीम आचार ऑफ आचार्य अकॅडमी.